अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून 22 जानेवारी रोजी या सोहळ्याला देशभरातील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित असणार आहेत। नवीन वर्षाची सुरुवात आजपासून आहे, तर ते 15 तारखेपर्यंत या अक्षता संपूर्ण हिंदूंच्या घरात ज्यांचं प्रत्यक्ष योगदान होतं किंवा अप्रत्यक्ष ज्यांचं योगदान होतं अशा संपूर्ण हिंदूंच्या घरात या अक्षता जाणार आहेत। आणि ह्या अक्षताचं गुरुजींनी सांगितलं की ह्या प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आहे। ह्या अक्षता प्रत्येक हिंदूंनी ज्यावेळेस 22 जानेवारीच्या दिवशी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल त्यावेळेस त्यांनी त्यांच्या देवघरात मग त्या हे करायचे आहे, अक्षता वाहिल्या देवाला व्हायच्या आहेत। त्या खऱ्या अर्थाने दीपावली 22 जानेवारीला साजरी केली जाणार आहे आणि हा अयोध्येवरून आलेला मंगल अक्षता कलश हा संपूर्ण हिंदूवासियांना सर्वांनाच प्रभू रामचंद्रांचं आमंत्रण आहे की 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सर्वांना अक्षता आहे आणि या अक्षता आमंत्रणाच्या अक्षता आहे आणि या अक्षता स्वरूपी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रत्येक भाविकाच्या प्रत्येक हिंदूच्या घराघरात जाणार आहे। आणि त्याच्यासाठी म्हणून हे रामचंद्रांचं बोलवणं आहे की आपल्याला सर्वांना अयोध्येला जायचं आहे आणि भव्य अशा राम मंदिराचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे।